तुझं पाप तुला शोधत येणार आहे. ते तुमच्या खोलीतला दूर गेलाय आता. आई, रक्त रक्त कसलं रक्त आहे? कुणाचं रक्त आहे? आई, रक्त लागलंय. रक्त नाहीये, हे रक्त नाहीये. मी काही नाही केलेलं, रक्त नाहीये. रक्त नाहीये. नाही नाही, मी काय केलेलं नाहीये. सावी, आपला प्लॅन यशस्वी झाला. काय केवढ्या घाबरल्या होत्या माहितीये का? भीतीने ना त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अहो वहिनी, ही तर फक्त सुरुवात आहे. आता दामिनी मॅडम ना त्यांचा गुन्हा कबूल करावाच लागणार. तुझ्या जीवितास धोका आहे. येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. तुझं पाप तुला शोधत येणार आहे. नाही नाही, खोटं बोलते ती बाई, खोटे बोलते. काय वाटेल ते बरळते. काही होणार नाहीये, काही केलेलं नाहीये मी. दामिनी मुजुमदारला काहीच होऊ शकत नाही. काहीच होऊ शकत नाही दामिनी मुजुमदारला. तू इथे कशी? तू गेली होतीस ना? ज्याच्या मनात पाप असतं त्याला मी सगळीकडे दिसते. सांगितलं होतं ना, साक्षात देवीनं पाठवलंय मला. पापाचा घडा भरलाय तुझा, आता तुझी सुटका नाही. दिवस भरलेत तुझे, आता तुला कुणी बी वाचवू शकणार नाही. शानी हो, लाल रंगाच्या जवळ जाऊ नकोस. मला तुझा शेवट दिसतोय. नीता, नीता, अवंती, कुणी आहे का तिकडे? नीता, अवंती. तू आता किती बी आरडाओरड कर, पण त्याचा काय बी परिणाम होणार नाही. मी फक्त तुला दिसणार, बाकी कोणाला बी नाही दिसणार. नीता, नीता, लवकर ये. नीता, नीता. आई, आई, दारू. नीता, आई, अहो काय झालं? एवढं का घाबरलाय? तिला हाक लावून दे. अहो आई, इथं तर कोणीच नाहीये. असं काय करतेस? ती बघ तिला बाहेर काढ, तिला बाहेर काढ. आई, हे बघा, थांबा. आई, हे बघा, कोण इथे? कोण दिसतंय तुम्हाला? कुठे कोण आहे? कुणी नाहीये तिकडे. अगं ती आहे ना समोर ग. म्हटलं होतं ना, तुझ्याशिवाय कोणाला बी दिसणार नाही मी. आई, अयो काय होत आहे? तुम्ही एवढं का घाबरले? आई, तुम्ही एक काम करा, इकडे या. तिला हो, तुम्ही इकडे बसा. आई, हो, बसा, तुम्ही बसा. शांत व्हा, डोळे बंद करा. तिला घालव इकडनं, तिला जाऊ दे इकडनं. हो आई, तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. हो, तिला घालव बाहेर, तिला बाहेर घालव आधी. आई, ऐका ना माझं, प्लीज शांत व्हा बरं. आता मी काय सांगते ते नीट ऐका. डोळे बंद करा आणि मोठ्याने श्वास घ्या. आई, प्लीज
डोळे बंद करा. आता श्वास घ्या. श्वास घ्या. आई आता डोळे उघडा हळूहळू. आई बरं वाटतंय ना आता? आहे का तिथं कोणी? नाही ना. आई काय अहो अहो काय होत आहे तुम्हाला? कसली एवढी भीती वाटतेय? कोण अशी कुठली चोखतीन आपल्या घरात असंच येईल? तुम्हाला दिवसा डोळे अशी भूत दिसायला लागलीत. मी ठीक आहे, तुझं जा. आई आई तुम्ही माझं ऐका. माझ्यासोबत बाहेर चला, बाहेर बसा. तुम्ही सगळ्यांसोबत बसलात ना की तुम्हाला बरं वाटेल. आणि हा मी तुमच्यासाठी गरमागरम सूप करते. सूप प्यायलात की तुम्हाला अजून बरं वाटेल. आई आई तुम्ही हे असं खाण्यापिण्याची अबाळ करता ना म्हणून तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही चला बरं बाहेर माझ्यासोबत. हात धुवून आले मी. हो. तुझ्या जीवितास धोकाय. येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. तुझं पाप तुला शोधत येणार आहे. कोण आहे? काय झालं? अशा का ओरडला तुम्ही? मला भीती वाटली. काही नाही. सांगा ना, असं का ओरडल्या? आई हे बघा, तुमच्यासाठी गरमागरम सूप बनवून आणलंय. ह्याने तुम्हाला बरं वाटेल. सावी तू का उभी आहेस? बस बरं, तुलाही सूप प्यायचंय आणि संपवायचं सुद्धा. सगळं फिनिश करायचंय. गुड गर्ल. वाव किती मस्त सूप आहे. आई प्या ना. लाल रंगापासून लांब रहा. रक्ताचा रंगच तुझा घात करणार आहे. जातो इकडनं. तू इथे काय करतेस? हा इथे काय करतेस तू? जा इकडनं. जा. मला का घाबरतेस तू? जा इकडनं. आई अयो काय झालंय? हा काय झालंय यांना? मगाशी मला बघून पण घाबरल्या. ती झोपते. ती तिकडे उभी आहे ना. तिला हाकलव इकडनं. मला नको ते घरात. तिला हाकलव इकडनं.
आई आई अहो काय झालं ते तरी सांगा ना. तिकडे उभी आहे ना, तिला हाकलो इकडनं, हाकलो. आई आई अहो शांत व्हा जरा, कुणी नाहीये तिथे, कुणाला हाकलवू मी? अगं ती झोपतीने ना, तिला इकडनं हाकलो, मला ती घरात नकोय. अहो आई कोण आहे तिकडे, कुणाला हाकलवू? बघा बरं कुणीच नाहीये तिकडे. अगं कोण नाही कशी, ती माझ्याकडे बघते. ती तुला दिसत नाहीये, तुला दिसणार नाही ती, तुला दिसणार नाही ती. तिला हाकलव इकडनं, तिला हाकलून नाही इकडनं. एक काम कर, ते सूप आहे ना लाल, ते नेऊन टाक. ते गेले, नेलंच ना की ते पण जाईल. तिला जाऊ दे. अय्या थांबा, हे बघा, हे पांढऱ्या कलरचं सूप आहे. नाही घेऊन जा. अहो आई बघा की हे लाल नाहीये, हे बघा. नाहीये की नाही? सूप लाल होता, सफेद कसं झालं? अहो आई मी तुमच्या दोघींनाही सेम सूप दिलंय. हा, आणि सूप किती टेस्टी आहे, लाल नाहीये. रक्ताचा रंगच तुझा घात करणार आहे. तुझा खेळ संपला. देवी तुला शिक्षा करणार. पापाचा घडा भरलाय तुझ्या. मला नकोयस तू जा इकडनं म्हटलं ना. ए सावी, ए नीता, हिला अक्कल इकडनं, अक्कल हिला. ही मला घाबरवते. अरे आई कोण आहे ते बघा बरं, कुणी नाहीये इथे, कुणाला हाकलू मी? कुणी दिसत आहे का? कुणी नाही आई. खोटं बोलताय ना तुम्ही, मला खोटं बोलताय ना. मला खोटं पडताय. इथे उभी आहे ती. तुम्ही नाही ऐकणार माझं. अवंती हिरा, अवंती हिरा. अवंती लवकर बाहेर या. अवंती बाहेर या लवकर. अवंती काय झालंय? अवंती ती बाई तिकडे, ती बाई. काय झालं आत्या? ती बाई ती लाल रंगापासून लांब राहा. काय झालं आत्या, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? हे मूर्ख मुले, हे काय घातलेस तू? हे लाल रंगाचे कपडे का घातलेस? आत्या अहो, मला आवडतो ना लाल रंग, म्हणून. अगं मूर्ख, म्हणून तुला आजच घालायचं होतंय. जा जाऊन ना आधी कपडे बदलून ये. जा लवकर. आत्या पण तू लांब राहा, माझ्यापासून लांब राहा. लाल रंग माझ्या जवळ नको, माझ्या समोर नाही यायचं. जा पण लवकर. तू जातेस की नाही? पण तुम्ही माझ्याशी. इरा अगं मलाही नाही माहिती असं का करतायत ते. ती बाई तिथेच अजून. ती बाई तिथेच आहे. तिला हाकलवा तिला. ती नकोय मला घरात. तिला हाकलवा घरात. आत्या अहो, तिकडे कोणीच नाहीये. आई अहो खरंच तिकडे कोणीच नाहीये.
हो या कुणीच नाहीये तिकडे. कोण आहे तू? कोण दिसतंय तुम्हाला तिथे? अगं असं काय करताय तुम्ही? ती झोपती नाही तिकडे, तिकडेच उभी आहे ती. हो. काय झालं आता तुम्हाला? नका ना असं वागू. काय होतंय नक्की सांगा मला. आई सांगा ना काय झालं? कोण दिसतंय तिकडे? खरंच कोणी नाहीये तिकडे. कोण दिसतंय तुम्हाला? आम्हाला तर काहीच दिसत नाही. आई तुम्ही काय काय होतंय तुम्हाला? तेच विचारू नका सारखं. मी सांगितलं ना, ती बाय तिथेच आहे. तिथेच उभी आहे ती. हं? तेच प्रश्न विचारू नका मला. तिला हाकला. ती मला म्हणाली तुझा खेळ संपला. देवी तुला शिक्षा करणार. पापाचा घडा भरलाय तुझ्या. सांगा ना जोगतीन काय म्हणाली? कोण जोगती नाही आणि आणि काय म्हणाली ती? ओ आई कोण दिसतंय तुम्हाला? सांगा ना कोण आहे तिकडं? कळू दे ना आम्हाला कोण दिसतंय तुम्हाला. आता अहो खरंच आपल्याशिवाय दुसरं कोणी नाहीये इथे. हा काय झालं? कोण आहे ती बाई? ती काय बोलली तुम्हाला? सांगा ना. आई उठा ना. आई काय झालं? आई उठा ना, आई. थांबा. तुम्ही माझ्यासोबत खेळा. आपण खेळूयात. हा तुम्ही खेळा. वेडी आहेस का तू? बापरे. नाही. काय झालं? आई उठा ना. त्या उठा ना आत्या. आई आई आत्या, काय आत्या, आई? उठा. तुम्ही आता काय मारता? पाणी आहे ना. दामिनी मुजुमदार, माझ्या पप्पांचा जीव घेतलाय ना तुम्ही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या तोंडून स्वतःच्या पापाची कबुली देत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. प्रत्येक क्षण तुम्हाला असाच भीतीच्या सावटाखाली जगायला लावणार मी. आई आई मी आलोय बघ. उठ. अशी कशी अचानक चक्कर आली आईला? कुणी डॉक्टरांना फोन केलाय का? हो धैर्य, केलाय मी फोन. एका ठिकाणी व्हिजिट करून इकडेच येत आहेत ते. अरे लगेच बोलवायचं ना त्यांना. आईची अवस्था तरी बघायची. पण बरोबर आजच ह्या इराने लाल कपडे कसे काय घातले? ही सावीची साईड आहे. गप, गेल्या वेळी हिनेच मला सांगितलं होतं की इराकडून काही काम करून घ्यायचं असेल तर तिला फक्त एवढंच म्हणायचं की धैर्य भाऊजींना हेच खूप आवडतं.
सकाळी गप्पा मारताना मी तिच्या समोर मुद्दाम बोलले, धैर्य भाऊजींना लाल कलर खूप आवडतो. बघितलंस ना किती मनावर घेतलं ते. आई अगं उठ ना. आई काय होतंय तुला? धैर्य, ती बाई बाई? कोण बाई? ती बाई, ती झोपते. कुठे आहे ती? आई अगं काय बोलतेस तू? कोण झोपतील? तुझ्या जीवितास धोकाय. येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. तुझं पाप तुला शोधत येणार आहे. नाही, धैर्य ती कोणालाच दिसत नाही. हो धैर्य, ती ना कोणालाच दिसत नाही, पण ती इथेच आहे. इथे ती परत येईल. तिला शोध. आई. जा, तिला शोध. आई तू शांत हो आधी. तू रिलॅक्स बस जरा. नाही. रिलॅक्स बस तू. ती या घरातच आहे. हा, तू जा तिला शोधून काढ. जा लवकर. तिला शोध. आई इथं फक्त आम्हीच आहोत, बाकी कुणीच नाहीये. नाही, मला माहिती ती इथेच आहे. ती मला सोडणार नाही. हा, तू जा ना. तिला पकड. जा ना, तिला शोध ना. ठीक आहे, मी शोधतो तिला. पण तिला शोधायचंय का ते तरी सांग की. ती माझ्या जीवावर उठली. आई अगं काय बोलतेस तू? कुणी तुझ्या जीवावर का उठल बरं? हो, मी म्हणते ना, तिला माझा जीव घ्यायचा. तुला कळत कसं नाही? जा ना. आई अगं पण का? का